हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या चॅप्टरमधला महत्त्वाचा जो थेरम म्हणलेला होता, महत्त्वाचे दोन, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला होता. यामध्ये एकूण 4 थेरम आहेत. त्यापैकी 2 थेरम हे परीक्षेमध्ये अल्टरनेटिव्हली विचारले जातात. त्यापैकीच हा एक थेरम नंबर 3, त्याचा स्टेटमेंट आहे, होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय ax square plus 2hxy plus by square equal to 0 represents a pair of lines passing through origin if h square minus ab is greater than or equal to 0. हा थेरम बऱ्याच वेळेस हा परीक्षेमध्ये विचारला गेलेले, त्या दृष्टिकोनातून हा थेरम तुम्हाला काय प्रिपेअर करायचं, याची तुम्हाला तयारी करायची. त्यानंतर आणखीन एक थेरम आहे जो शेवटचा, तोही परीक्षामध्ये बरेच वेळेस विचारला गेलेला आहे. म्हणून या दोन्ही थेरमची तयारी तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयार करायची. त्यानुसार इथं आपल्याला काय दिलेलं आहे, ए होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स ए पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे प्रत्येक होमोजेनियस इक्वेशन हा काय करतो, पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतोय आणि त्या दोन्ही लाईन्स काय ओरिजिनमधून पास होतात हे आपल्याला दाखवायचं. आता याचा जो काही प्रूफ आहे, तो प्रूफ आपल्याला 2 केसेसमध्ये आपल्याला काय सॉल्व्ह करता येईल किंवा 2 केसेसमध्ये आपल्याला काय सिद्ध करता येईल. दोन्ही केसेसमध्ये आपल्याला दाखवता येईल की दिलेला होमोजेनियस इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 दोन लाईन्स रिप्रेझेंट करतोय आणि शिवाय त्या दोन्ही लाईन्स काय ओरिजिनमधून पास होतात. हा त्याचा प्रूफ. दिलेला जो इक्वेशन आहे, दिलेला इक्वेशन आपल्याला दिलेला आहे तो दॅट इज ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. नाव सपोज दिस इज इक्वेशन फर्स्ट. हा समजा आपण इक्वेशन फर्स्ट कन्सिडर केलेला आहे. आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा जो काही प्रूफ आहे तो आपल्याला 2 भागामध्ये करता येईल. त्यापैकी पहिली केस आपण घेतलेली आहे, ए बी इक्वल टू 0. दोन्ही केसमध्ये आपल्याला हा थेरम का सिद्ध करायचा आहे. त्यानुसार पहिली केस ए बी इक्वल टू 0, देन इक्वेशन 1 बिकम्स, म्हणजेच बी इक्वल टू 0 इक्वेशन 1 मध्ये बी इक्वल टू 0 घ्यायचं आहे आणि बी इक्वल टू 0 घेतल्यानंतर हा इक्वेशन 1 काय येतो, दॅट इज एक्स स्क्वेअर plus 2hxy is equal to 0. That is, if we put b equal to 0 in ax square plus 2hxy plus by square equal to 0, then equation 1 becomes ax square plus 2hxy is equal to 0. Now we can take x as common from these two terms, ax square plus 2hxy is equal to 0. या दोन्हीतनं x कॉमन काढल्यानंतर therefore x in bracket ax plus 2hy is equal to 0. x आणि हा ब्रॅकेट ax plus 2hy is equal to 0, म्हणजेच या दोन्हीचा गुणाकार काय 0 आहे. म्हणजेच इथं दोन लाईन्स कोणत्या असतील, x equal to 0 आणि त्यानंतर दुसरी लाईन कोणती असेल, ax plus 2hy equal to 0, which is the combined equation of lines. Therefore x equal to 0 and ax plus hy is equal to 0, x equal to 0 and ax plus 2hy is equal to 0 are the separate equations which are passing through the origin. म्हणजेच when b equal to 0, then we get two lines, we get the pair of lines which are x equal to 0 and ax plus 2hy equal to 0, and these two lines are passing through the origin. आणि या दोन्ही लाईन्स काय ओरिजिन मधून पास होतात. म्हणजेच पहिल्या केसमध्ये आपला जो थेरम आहे तो काय प्रूव्ह झालेला आहे. त्यानंतर केस सेकंड, दुसरी जी केस आहे, बी नॉट इक्वल टू 0. पहिली केस कोणती होती, बी इक्वल टू 0. त्यानंतर आता ही सेकंड केस, बी नॉट इक्वल टू 0. आता या केसमध्ये आपल्याला हा थेरम परत काय प्रूव्ह करायचा आहे. आता प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वी कॅन मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय बी. जो इक्वेशन 1 होता आपला
त्या इक्वेशन 1ला काय करायचं आहे, बीनी दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर हा इक्वेशन काय येईल, हा आपला इक्वेशन 1 आहे. हा इक्वेशन 1 ax² + 2hxy + by² = 0. हा आपला इक्वेशन 1 आहे. याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूला त्याला काय करायचं आहे, बीनी मल्टिप्लाय करायचं आहे. बीनी मल्टिप्लाय केल्यानंतर हा इक्वेशन काय येईल, दॅट इज abx² + 2hbxy + b² y² = 0. बीनी मल्टिप्लाय केल्यानंतर हा इक्वेशन येईल abx² + 2hbxy + b² y² = 0. Now you can rearrange this equation as b² a² + 2hbxy = हा abx² जो लेफ्टमध्ये होता तो आपण राईटमध्ये घेतला. राईटमध्ये घेतल्यानंतर तो काय येईल, निगेटिव्ह, म्हणून =abx². Now to complete the square in LHS, to complete the square in LHS, we add h² x² to both side. म्हणजे स्क्वेअर कंप्लीट करण्यासाठी, LHS मध्ये स्क्वेअर कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूला h² x² नी h² x² ॲड करायचं आहे. तो ॲड केल्यानंतर हा वरचा इक्वेशन येईल b² y² + 2hbxy + h² x² = h² x² - abx². दोन्ही बाजूला आपण काय h² x² हा काय ॲड केलेला आहे, हा ॲड केलेला आहे. त्यानुसार परत हा सॉल्व केल्यानंतर दॅट इज लेफ्ट हँड साईड बिकम्स, हा काय स्क्वेअर कंप्लीट झालेला इथं, म्हणून याला काय लिहिता येईल, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट टर्म b² y² ही आपली काय पहिली टर्म आहे, याचा स्क्वेअर रूट दॅट इज पहिल्या टर्मचा b² y² याचा स्क्वेअर रूट दॅट इज by. त्यानंतर लास्टची जी टर्म आहे h² x² त्याचा स्क्वेअर रूट दॅट इज hx, आणि हा जो मिडल टर्म आहे याचा साइन. पहिल्याचा स्क्वेअर रूट प्लस मिडल टर्मचा साइन आणि त्यानंतर लास्ट टर्मचा स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर = now you can take x² as common from right hand side, therefore we can write h² - ab × x². येतं लक्षात. स्क्वेअर कंप्लीट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, h² x² दोन्ही बाजूला ॲड केलेलं आहे. ॲड केल्यानंतर लेफ्ट हँड साईडमध्ये जो आहे पहिल्याचा स्क्वेअर रूट दॅट इज by, त्यानंतर मिडल टर्मचा साइन प्लस त्यानंतर शेवटची जी टर्म आहे hx त्याचा ब्रॅकेटचा वर्ग, आणि उजव्या बाजूला x² दोन्ही टर्ममधनं काय कॉमन काढलेलं आहे. दॅट इज देअरफॉर by + hx ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज LHS ॲज इट इज = now the bracket h² - ab can be written as root h² - ab bracket square into x² as it is, as h² - ab greater than or equal to 0. Okay. Therefore by plus hx² लेफ्ट हँड साइड ॲज इट इज, राईट हँड साईडची जी टर्म आहे त्याला आपण काय केलं, लेफ्ट हँडमध्ये घेतलेलं आहे, म्हणून हा मायनस रूट h² - ab ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x² = 0. आता इथं हा जो इक्वेशन आलेला आहे, हा इक्वेशन by plus hx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट h² - ab ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x² = 0 हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तो इक्वेशन काय या फॉर्ममध्ये a² - b² = 0. दॅट इज a² - b² = 0 या फॉर्ममध्ये. इथे a ची किंमत काय असेल, हा पहिला ब्रॅकेट, आणि b ची किंमत काय असेल, हा सेकंड ब्रॅकेट. मग हा जर फॉर्म असेल a² - b² = 0,
तर याची जी काही किंवा या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला आपल्याला काय लिहिता येईल, दॅट इज फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट काय लिहिता येईल, ए मायनस बी. त्यानुसार हा पहिला ए प्लस बी त्यानुसार बी वाय प्लस एच एक्स प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इंटू बी मायनस ए मायनस बी. एची किंमत हा पहिला ब्रॅकेट आणि बीची किंमत काय इथं रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स, ही काय असेल बीची व्हॅल्यू. त्यानुसार सेकंड ब्रॅकेट येईल बी वाय प्लस एच एक्स मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इक्वल टू 0. दॅट इज ए प्लस बी इंटू ए मायनस बी. या पद्धतीनं त्याला लिहिता येईल. देअरफॉर एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स, इथे एक्सच्या दोन टर्म्स आहेत, या दोन्ही टर्ममधनं काय केलं आपण, एक्स कॉमन काढला. या दोन्ही टर्म एक्सच्या या दोन्ही टर्ममधनं एक्स कॉमन काढला. एक्स कॉमन काढल्यानंतर इथं काय लिहिता येईल, दॅट इज एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस हा बी वाय ॲज इट इज. हा जो बी वाय आहे तो काय इथं ॲज इट इज, त्याला आपण काय केलेलं नाही आहे. त्यानंतर परत सेकंड जो ब्रॅकेट आहे, परत या सेकंड ब्रॅकेटमधनं इथनं परत एक्स कॉमन काढल्यानंतर इथं शिल्लक राहिलं एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस हा जो बी वाय आहे तो ॲज इट इज इक्वल टू 0. आता इथं परत दोन इक्वेशन आलेले आहेत. हा पहिला इक्वेशन एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय आणि हा दुसरा इक्वेशन एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0, विच इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. ही पहिली लाईन दॅट इज एच प्लस ही पहिली लाईन एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0 आणि त्यानंतर ही दुसरी लाईन अँड एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. आता या दोन्ही परत लाईनमध्ये एक्स आणि वायच्या दोनच टर्म्स आहेत, इथं कॉन्स्टंट टर्म नाही आहे. कॉन्स्टंट टर्म नाही आहे म्हणजेच काय, या दोन्ही लाईन्स काय करतात, ओरिजिनमधून पास होतात. म्हणजेच when b not equal to 0, then also the given homogeneous equation represents the pair of lines passing through the origin. मग परत इथे या लाईनचा स्लोप काढलेला आहे. पहिल्या लाईनचा स्लोप आपण m1 कन्सिडर केला आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप हा जर m2 जर कन्सिडर केला तर m1 इज इक्वल टू दॅट इज मायनस ए बाय बी. हा आपला फॉर्म्युला आहे स्लोप काढण्याचा, मायनस ए बाय बी. त्यानुसार इथं काय येईल, मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी बाय बी आणि याचा स्लोप आपण जर m2 जर कन्सिडर केला तर हा येईल मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी बाय बी. या पद्धतीने या दोन्ही लाईन्सचे काय स्लोप काढता येईल. मग आता हे आपण जर बघितलं तर आपल्याला याच्यावरनं कन्क्लुजन काय करता येईल, वी ऑब्झर्व दॅट दीज लाईन्स पासेस थ्रू द ओरिजिन, देअरफॉर द इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स स्क्वेअर, इथं चूक झालेली आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy plus by square equal to 0 represents a pair of lines passing through the origin if h square minus ab greater than or equal to 0. हा एक महत्त्वाचा थेरम जो वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो, म्हणून त्या पद्धतीनं हा तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर इथं काय आपल्याला रिस्ट्रिक्शन किंवा कंडिशन दिलेले आहेत. त्यापैकी पहिली म्हणजेच इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे याची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल, देन द लाईन रिप्रेझेंटेड बाय 1 म्हणजे कोणता, हा एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. हा जो दोन लाईन्स रिप्रेझेंट करतोय ते दोन्ही लाईन्स कसे असतात, डिस्टिंक्ट. दोन्ही लाईन्स कसे असतात, डिस्टिंक्ट म्हणजे काय, वेगवेगळे. सेकंड दिलेलं आहे, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 देन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 1 आर को इन्सिडेंट म्हणजेच काय, पॅरलल. म्हणजेच एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 हा जर याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्यावेळेस त्या दोन्ही लाईन्स कसे असतात, को इन्सिडेंट म्हणजेच काय असतात, पॅरलल. त्यानंतर तिसरा आपण रिमार्क दिलेला आहे, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0 देन इक्वेशन 1 म्हणजेच हा एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0
डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. ही महत्त्वाची कंडिशन. म्हणजेच एच स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल, म्हणजेच लेस दॅन 0 येत असेल, तर अशा वेळेस इक्वेशन 1 हा काय पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत नाही. ओके. त्यानंतर चौथा रिमार्क आपल्याला दिला, इफ बी इक्वल टू 0 देन वन ऑफ द लाईन्स इज द वाय ॲक्सिस. इफ बी इक्वल टू 0 then one of the lines is the y-axis whose slope is not defined and the slope of the other line is minus a by 2h. त्यानंतर आता इथं आपण if h square minus ab greater than equal to 0 and b not equal to 0 then the slopes of the lines are m1 equal to minus h minus root h square minus ab by b and m2 is equal to minus h plus root h square minus ab by b. हे त्या दोन्ही लाईन्सचे काय असतील, स्लोप असतील. अँड देअर सम इज, आता याच्यामध्ये हा महत्त्वाचा, या दोन्ही व्हॅल्यूज हे आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहेत. m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h बाय बी अँड प्रॉडक्ट इज m1 इंटू m2 इज इक्वल टू a बाय बी. या दोन्ही व्हॅल्यूज या आपल्याला काय लक्षात ठेवायचे. या दोन्ही व्हॅल्यूजचा आपण काय पुढे एक्झाम्पल सॉल्व करत असताना काय यूज करायचं आहे. m1 प्लस m2 इक्वल टू मायनस 2h बाय बी अँड m1 इंटू m2 इज इक्वल टू a बाय बी. या अतिशय महत्त्वाच्या व्हॅल्यूज. द क्वाड्रेटिक इक्वेशन इन m whose roots are m1 and m2 is given by. आपण 11वी मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये हा आपण बघितलेला होता. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. 11वी मध्ये आपण बघितलेलं क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन then it can be written as x square minus alpha plus beta into x plus alpha into beta equal to 0. तसं आता इथं आपण काय म्हणले, m1 and m2 are the roots of the given quadratic equation, then it can be written as m square minus m1 plus m2 into m plus, इथं हा चुकलेला आहे, इथे काय असेल m1 into m2. हा इथे m2 नाही आहे, हा इथे काय असेल m1 इंटू m2. हा m नाही आहे, m2 नाही येतो, फक्त इथे काय m1 इंटू m2 आहे. दॅट इज m स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 इंटू m प्लस m1 इंटू m2. मग या दोन्हीच्या आपण व्हॅल्यूज काढलेले आहेत. m1 प्लस m2ची व्हॅल्यू आपण इथे वरती काढलेली आहे मायनस 2h बाय बी इंटू m प्लस m1 इंटू m2ची व्हॅल्यू किती काढली आपण a बाय बी इक्वल टू 0. आणि हा सॉल्व केल्यानंतर हा येईल इक्वेशन bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. bm square plus 2hm plus a equal to 0. Now this is equation 2. This equation is called the auxiliary equation of equation 1. This equation is called the auxiliary equation of equation 1 and the roots of the equation 2 are slope of the lines represented by equation 1. त्याचे जे काही रूट्स आहेत, हा जो ऑक्झिलरी इक्वेशन आहे त्याचे जे काही रूट्स आहेत ते रूट्स म्हणजे काय असतात, इक्वेशन 1 रिप्रेझेंट केलेल्या लाईन्सचे स्लोप्स. तर हा झाला आपला थेरम नंबर 3. आता या तिन्ही थेरमचा यूज करून काही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे. एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये साधारणतः जवळपास 40 ते 45% जे प्रश्न आहेत ते सॉल्व एक्झाम्पलमधले विचारले जातात. जवळपास 40 ते 45% एक्झाम्पल हे सॉल्व एक्झाम्पलमधले विचारले जातात. म्हणून यामध्ये जे काही सॉल्व एक्झाम्पल असतील किंवा पूर्ण आपल्या या अभ्यासक्रमामध्ये जे काही सॉल्व एक्झाम्पल्स असतील ते तुम्ही प्रत्येकाने काय करायचं आहे, घरी सोडवायचं आहे. सोडवत असताना कुठे काही शंका निर्माण झाली तर त्या शंकेचं निरसन करून घ्या. म्हणजे सॉल्व एक्झाम्पल आपण जर सोडवता आले तर पर्यायानं जे एक्झरसाइजमध्ये जे काही एक्झाम्पल आहेत ते आपल्याला काय सोडवता येतील. म्हणून इथं जे काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले सॉल्व एक्झाम्पल ते प्रत्येकाने आज बघा
सोडवा आणि उद्याच्या भागामध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण यामधला फर्स्ट एक्झरसाइज किंवा त्या फर्स्ट एक्झरसाइजमध्ये जे काही एक्झाम्पल आपण दिलेले आहेत ते आपण सॉल्व करूत. ओके.